जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु सर. एक मिनिट. जय गुरु सर. जय गुरु. हा, कोणी कोणी होमवर्क काही जणांच्या तर मला कोणी कोणी केलं, कोणी कोणी नाही केलं, काय प्रॉब्लेम आले कोणाला सांगाल का? ज्यांनी नाही पाठवले त्यांनी सांगा कुठल्या हा. अडचणीमुळे. मला वाटतं पल्लवीताई, मोरेश्वर, दिलीप दसजी, हो. ज्योत्स्ना, ज्योत्स्ना लक्ष्मी आणि ताई यांनी लक्ष्मी. पाठवलं. हा, अजून हो. कोणी पाठवलं का किंवा काय अडचणी आल्या? ग्रुपवर तरी अजून कोणाचे नाही आले. हम्म, अच्छाला तुम्हाला काय जमलं नाही का? शुभांगीताई, प्रयत्न केला का तुम्ही? केला सर. पण मला सारखं असं आपलं काहीतरी चुकतंय किंवा नक्की कोणती आता तृतीया वापरायला हवी का हे पटकन लक्षात येत नाही अजून सुद्धा. त्यामुळे मी खरं ना चुकीची वाक्य करण्यापेक्षा नको करायला असं हा, करून केलं नाही नाहीये. पण कसं आहे माहितीये का, की तुम्ही हा, चुकीचं केलं तर तुम्हाला कळेल की आपण चूक केली, नाही तर चूक केलेली पण कळ म्हणजे ते प्रयत्न करायला लागेल तुम्हाला असा. बरोबर. यावेळेस ठीक आहे, पण पुढच्या वेळेस हा. प्रयत्न तरी करा. हा. हो हो. हा, ठीक आहे ना. हो. रंजनाताई बोला, तुम्ही केला होता का प्रयत्न? नाही सर, मी नाही केला, मला वेळच मिळाला नाही सर. बरं, सुजयाताई. तर मी आजच जॉईन झाली आहे, मला माहितच नव्हतं. माहीतच नव्हतं, ठीक आहे, हरकत नाही. हा, ठीक आहे. बाकी कोणाला काय अनुभव आले का काही? कसं काय वाटलं? म्हणजे एक जनरल त्याच्या सांगा, आधी मी फार जर चर्चा नाही एक करायची. हा. नाही, त्याच्या आधी जरा मी दोन प्रश्न आहेत मला, ते विचारू का? हम्म, काय काय प्रश्न आहेत म्हणजे? बोला. ते शब्दार्थ होते ना या पाठाचे, त्याच्यामध्ये काही शब्द आहेत, असं फॉर एक्झाम्पल सांत्वयिकता. म्हणजे आपण काल बोललो होतो याच्याबद्दल, पण त्याचा अर्थ दिला होता सांत्वन करणारा. बरोबर ना? आता त्याचं सांत्वन करणारा म्हणजे हे पुल्लिंगी सारखं झालं ना, सांत्वन करणारी हा. हा. असेल तर काय होईल? ते एक गोष्ट. दुसरं, प्रतीक्षमाणा. तुम्ही सांगितलं होतं माणा हा प्रत्यय पुल्लिंगीसाठी आहे तो. अं, नाही, स्त्रीलिंगीसाठी ना, वाट पाहणारी. हम्म. तसाच वेपमाना सुद्धा कापत असणारी. हम्म. मग वाट पाहणारा आणि कापत असणारी, असणारा, असलेला किंवा उत्पतत, हे पण स्त्रीलिंगी आहेत सगळे. तर याला अपोजिट, याला जेंडरला काय शब्द असतील? मला वाटतं हे आपण तेव्हा बोललो होतो मोरेश्वर, सांगितलं होतं मी तुम्हाला की पुल्लिंगीमध्ये काय असेल, आणि कोणाला आठवतं काय सांगितलं होतं मी ते तेव्हा? आकारांताच्या ऐवजी तो विसर्ग येईल. हम्म. प्रतीक्षमाण. सांगितलं होतं मी, ही चर्चा झाली होती आपली वेपमान. वर्गामध्ये. सांगितलं होतं आपण हे. ना ना का झालं? नॉर्मली हा. असं असलं तर मी लिहितो आकारांत. वहीत, म्हणून नाही दिसलेलं नाही मला म्हणून. हा. नाही नाही, तुम्ही आकारांत रेकॉर्डिंग पण आलं की ऐका परत, स्त्रीलिंग. त्यात लिहिले त्याची चर्चा झाली होती त्याची. आणि हा. बर. आणि हा. आणि पहिलं काय म्हटलं होतं तुम्ही? काय पहिला प्रश्न तुमचा? सांत्वयिकता. सांत्वयित्वा ह्याच्यामध्ये आपण दुरुस्त करून घेतलं होतं, सांत्वन करून असा अर्थ होता. नाही नाही, माझा. सांत्वयित्वा हा वेगळा शब्द आहे म्हणून सांगितलं होतं, सांत्वन करून. आणि हा. सांत्वयित्ता म्हणजे सांत्वन करणारा असं सांगितलं. नाही नाही, असं काहीच सांगितलं नव्हतं मी. नाही, सांगतो इत्ता हा शब्दच नाहीये. ते त्यामुळे त्याचा पुस्तकात अर्थ मिसप्रिंट सांगण्यात. झालाय. हा. आणि असा त्याचा अर्थ तर मी सांगितलाच नव्हता, त्यामुळे तो काही प्रश्नच नाही. ठीक आहे, तर जाऊया, सांगतो. हा. तर ठीक आहे. बाकी कोणाला काही सांगायचं आहे का अजून? विचारायचं आहे? नाही ना? ठीक आहे, पण पुढे आता जाऊया. हे अर्थावरून किंवा सहाव्या शब्दावरून सहाव्या प्र- हं.
हा बोला मॅडम. हा, काही नाही, मला हेच विचारायचं होतं की जे मला मनातल्या मनात गोंधळल्यासारखं वाटतं, तर नक्की कोणती आपण आता विभक्ती वापरू शकतोय, तृतीया का पंचमी का षष्ठी वगैरे. तर ह्याला असं काही एखादं सोल्युशन आहे का का नाही, ते आपणच ठरवायचा अर्थ काढून नाही वगैरे? नाही पण नाही नाही, बरोबर आहे तुमचा प्रश्न. आणि चांगलाही प्रश्न आहे आणि बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न असणार. पण तुम्ही एक काम करा ना, म्हणजे हं, आत्ताच करूया आपण. तुम्ही विचारा वाक्य हं. आणि मला विचारा की याच्यावर कुठली विभक्ती, आणि त्याच्यावर मी विचार कसा करायचा ते सांगेल. उत्तर नाही सांगणार मी, पण विचार कसा करायचा ते हा हा आपण ठरवूया. विचारा तुम्ही, समजा हा. कुठं तुमचं अडलं आणि मग तिथे आपण सांगूया. हं. विचारा. नाही, पहिलंच होतं की शत्रूला कधीही निर्बल समजू नका. हा, तर मग तर आता तुम्हाला. शत्रूला हा, म्हणजे तो शत्रू म्हणजे देवप्रमाणे चालणार बरोबर. आता का नाही? इथं हा. नाही नाही, बरोबर आहे आता बरोबर आहे. हं. तर शत्रूला. हा, आता ला हा प्रत्यय हं. मराठीत अं, कुठे कधी कशाला असतो सांगा? चौथी विभक्ती. दुसरी आणि चौथी. हा बरोबर. हा हा द्वितीय आणि चतुर्थी. हा, सला ते हा. सला नाते हा प्रत्यय आहे. बरोबर. हं. हा. हम्म. तर आता शत्रूला. आता चतुर्थी ही जी आहे ही हा. के लिए करण्या. हा, याच्या करता त्याच्या हा. करता रामाय नमा, हं. रामाला नमस्कार, हं. नाही का? तेव्हा चतुर्थी हं. वापरतो. पण हो. त्याचा प्रति के लिए करता चतुर्थी असते. आणि बाकी हा. कर्मकारक जी असते ती द्वितीय असते. म्हणजे शत्रूला. तर द्वितीय हा म्हणजे शत्रुम. हा शत्रुम. हा हा, हं. असं. हा, रिपुम किंवा शत्रुम. हा, असं. हा, किंवा अरिम केलं तर? अरि म्हणजे हरी. शत्रू ना. हो 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 हो, चालेल ना. हा, चालेल. नाही नाही, तुमचा हा. प्रश्न विभक्ती. आधी कसं आहे ना, विभक्ती चुकली तर चालेल एक वेळ. पण ही विभक्ती हा. योग्य वापरता तरी आली पाहिजे. कारण विभक्ती चुकली तर आपण म्हणू शकतो नाही बा, स्मरणशक्ती म्हणजे लक्षात नाही राहिलं. पण हा. कुठली लक्षात नाही राहत. विभक्ती वापरायची ते मात्र चुकता कामा नये, नाही का? हा. असं. हा, हेच हा ते. हा, अजून एखादं उदाहरण द्या की जिथं तुम्हाला असं कुठली विभक्ती वापरायची ते कळते. अजून 2-3 उदाहरणं द्या. ते दिले ते आपण म्हणजे विचार कसा करायचा ते मी सांगतोय. असं. हा हा. बोला. नाही, आता हे आहे की झाडावर पाने हलत आहेत. हा, तर आता कुठल्या. झाडावर. हा, आता वर. आता झाडावर. आता आ, आपल्याला तुम्हाला विभक्तीचं माहिती आहे ना, आपण म्हटलं होतं की कर्ताकारक, कर्मकारक, हो अपादानकारक, हो संप्रदानकारक. हा, हो. तसं. तर आता हे वर वर हे काय आहे? अव्यय लागलेला. नाही, वर हे स्थान आहे. स्थानदर्शक आहे. अच्छा, तर म्हणजे सप्तमी. स्थानदर्शक हे म्हणजे सप्तमी येणार. हं. मग ती हं. झाडावर, झाडात वगैरे वगैरे सगळं हा. सप्तमी. हा, मग वृक्षे बर. किंवा वृक्षेषु असं होणार ते, शुभ. नाही का? हो, हा बरोबर. हं. हा, अजून एखादं अच्छा. सांगा. हा हं. आचार्य परीक्षा फल प्रसिद्ध करतील. हा, तर आता कोणाची विभक्तीचा प्रश्न आहे आपल्याला आता? आचार्य. हा, आता इथे क्रियापद. इथे आता आचार्य हा कोण आहे? कर्ता आहे, कर्म आहे, साधन आहे? करता करता कर्ता आहे, मग प्रथम करता आहे. प्रथम आहेत. हा प्रथम. हा. अच्छा. हं. परीक्षाफल. ठीक आहे. परीक्षाफल हे काय आहे? हे कर्म आहे ना. हा, काय काय करतील, काय काय प्रसिद्ध करतील? काय कर्म, करतील? म्हणून ते द्वितीयच जातं. कर्म. हा परीक्षा फलम. हा, बर बर. आपण ना हो प, हो. आलं पल्लवी पल्लवी ताई तुम्हाला एकदा परत पाठवतील. क- हा, हा, चालेल चालेल. कोणी कशा, कोणी काय कशाने हो कशासाठी हो वगैरे वगैरे हो. जे आपण असे कर्ताने कर्म को हा करणे. हा, म्हणजे तर मी ते. एकदा दोनदा त्यांना प्रश्न विचारले होते, त्यांनी उत्तर पण दिली हा, होती मला नाही नाही, त्याची. पण मला त्यांनी असं ते जमलं नाही. कागदावरती लिहून सगळ्यांशी शेअर केलं होतं 1-2दा. नाही ना. हा हा केलं होतं सर, बर मी लिहून पण घेतलंय. हा, तर तर ते बर काय बर बर. ते करा ना. ते हा, ते प्रश्न आहेत ना, ते आपल्याशी अशी हा. हाताशी हँडी ठेवायचे. कुठल्याही विभक्तीचं अच्छा. अडलं, कुठली विभक्ती वापरू की या या कुठल्या हा. प्रश्नाच्या उत्तरात तो शब्द बसतो, असं हे बघितलं ना. अच्छा, आणि अशी तुम्ही बघितलं काय ते. 2-4 दिवस सवय केली की तुम्हाला कुठली मग विभक्ती ते वापरायचं. प्रॅक्टिसनेच जमेल म्हणजे.
हा पण सतत ते डोकं नाही, ते प्रश्न वापरा पण तुम्ही नुसतंच ठेवू नका. ते प्रश्न हो हो वापरलं ना की ते डोक्याला तसा विचार करण्याची सवय. अरे आता काय काय फळ बरोबर. प्रसिद्ध करतील? कर्म. कोण? कोण म्हटलं की हम्म. करता, काय म्हटलं की कर्म, कशाने करता. म्हटलं की साधन म्हणजे करणकारक, नाही बरोबर का? बरोबर. नंतर मग कशासाठी हो म्हटलं की संप्रदानकारक, हा कशापासून म्हटलं की हम्म. षष्ठी म्हणजे संबंध आणि हा सप्तमी म्हणजे स्थान. झालं. छान. हा बर. असं. थँक्यू. हा स्थान मुद्दा किंवा काल. हा काल, हा किंवा स्थान छान किंवा किंवा काल. काल काल स्थान काल किंवा काल. कालदर्शन. टाइम अँड स्पेस असं. स्पेस. हा हा. थँक्यू. पल्लवी ताई पुन्हा एकदा शेअर करा. हो हो करते. आता याच याच पहिल्या वाक्यात हा याच्यातला अ, मी शत्रू हा करता समजत होतो, पण ते काहीतरी चुकतंय असं वाटलं मला. हा शत्रू का? आपण आता द्वितीय बरोबर. म्हटल्यानंतर ते कर्म झालं ना ते. हम्म. बरोबर ना तेच. मग तर करता कोण तुम्ही आहे याच्यात? कोण आहे सांगा ना, तुम्हीच सांगा. हिंदी मला नाही वाक्य वाचा. समजलं, मी ते विचार केला नाही. वाक्य म्हणून मला सांगा ते पूर्ण वाक्य जमलं नाही ते करायला, समजू नका हे पण याचं समजलं नाही काय लिहायचं. ठीक आहे, बघूया बघूया, बरं. आपण चर्चा करूया. हा चर्चा करूया. मी ठीक आहे, अरी हा शब्द आहे, तो अरी हा शब्द कवी सारखा चालेल ना? बघूया ना आपण. बघूया तो जेव्हा वाक्य जेव्हा चर्चा करू तेव्हा बरोबर. मी सध्या जनरल सध्या विचारतोय कोणाला, जसं शुभांगी त्यांनी सांगितलं की त्यांना विभक्ती कुठली वापरायची ते कळत नाही. मी तो विस्ताराने चर्चा केला. कारण काय, या शंका आता पुढे पुढे जसं जाऊ तसं हे हे प्रश्न येता कामा यायला नको म्हणून. स्पेसिफिक काय डिटेल्स असतील ते त्या त्या वाक्याशी आपण बोलूया. पण जनरल अजून कोणाला काय अडचण आली याच्याशी व्यतिरिक्त? सर माझा अभ्यास सर झाला आता नाही, जे सॉरी. आपण भाषांतर केली ते आपण परत डिस्कस करूया का सर? कुठली, या पाठाचं? आता हा हा आता आपण नाही नाही, पाठाचं नाही, आपण ते आता हे 15 वाक्य हो करूया ना, ते करणारच आहोत हो आपण. हा तेच पण सर, ते त्याच्या म्हणजे आधी सगळ्यांचं नाही नाही, त्याच्या आधी काय होतं ना, आपण फक्त डायरेक्ट ते उत्तरावर गेलो ना, मग झालं, जमलं, मला समजलं असं. पण जसं या शुभांगी हा त्यांनी हा मला, त्यांचा प्रश्न मला खूप आवडला, कारण त्यांनी मुळाला बरोबर हात आहे. घातला एकदम. की नक्की प्रॉब्लेम कुठे येतो. हा तसं हा करेक्ट म्हणून मी करेक्ट बरोबर विचारलं आहे सर. तसं. हा. हा हा. हं? सर सर एक विचारू का? बोला ना. ते ह्याच पाठामध्ये रामस्य वनगमनम मध्ये विद्धीचा अर्थ समज दिलाय पुस्तकात. हं. आणि काल आपली चर्चा पण झाली, तिथे जाण असं पण सांगितलं तुम्ही. आणि त्याचा मूळ समज. धातू हो विद सांगितला. हो. पण मग मी ना प्रवेशचा थोडस एखादं लेसन बघत होते, काहीतरी प्रवेशच्या संदर्भातलं. हं. त्याच्या 6व्या धड्यामध्ये विद म्हणजे प्राप्त होणे असं दिलंय. म्हणजे मग मला मला कन्फ्युजन झालं म्हणून विचारते मी. नाही नाही, पण कुठला विद धातू येतो? विद विदंती विदंते उभयपदी, विद. त्याचा अर्थ प्राप्त होणे असा वाचला. हा. आणि काल आपण जाण जाण विद्धी म्हणजे जाण, आणि मूळ धातू विद 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 नव्हे विद. तर असं असं म्हणजे मी तरी असं लिहून घेतलंय. मग माझं काही कन्फ्युजन झालं का काय माहित नाही म्हणून त्या विचारते. प्रवेशचा कुठला पाठ मला सांगा, त्याच्यावर मी बघून सांगेन. एकदम असं काय, तो रेफरन्स कदाचित तो वेगळाही असेल, बघून आपण मी परत चर्चा नाही, करूया. सांगते म्हणजे ते नंतर सांगू का? मग 6वा लेसन होता सर. त्याच्यामध्ये ना 6व्या धड्यामध्ये त्यांनी असे क्रियापद दिली आहेत. तृप तृप्यती तृप्त होणे. ठीक आहे, बघू त्याच्यामध्ये बघून बुध बघून मी सांगेन एकदा काय ते नक्की. हा चालेल. नाही ऐका की सर, एकच मिनिट फक्त. 5वा लेसन आहे सर. 5व्या धड्यामध्ये उभयपदी धातू दिलेत. कृश क्षिप तुद, हा हा त्याच्यामध्ये म- हा दिलंय विद. बरोबर. मला वाटतं ते विद नाही आहे, विंदंती वगैरे, ते विंद धातू असेल तो. हो पण हो. मग हो का? विद पण मग विद पुस्तकात तरी ते विध झालंय. मात्र त्याची रूप सर तुम्ही म्हणता तसं आहे. विंदंती हा. नाही का, हो. आत्मनेपदी तर आणि तो वेगळा जातो. विंदंती तो, विंदती अच्छा. विंदंती तो वेगळा आहे. हा तेच हा म्हणून म्हटलं. हा मग ते विधिच म्हणजे असेल तिथं का? विद आणि ते हा. विध विध आणि हे विध असं असेल का? विंद एक आहे का मिनिट, सर तो आपण धातू? विंद. आपण एक काम करूया, ते मी बघून मग परत आपण उद्या त्याच्याविषयी बोलूया. हा चालेल हरकत सर नाही. सर चालेल. सर मी हा आता ते काढलंय. हम्म. विद तो उभयपदी दिलेला आहे, तो विद प्राप्त हा होणे. तेच आणि म्हंटल मी आपण पण काढलं. काल ऐक ना, काल बोललो विद
तो हा दोन दुसऱ्या गणाचा परस्मैपदी असं माझ्याकडे त्या पुस्तकात आहे आणि त्याचा अर्थ जाणणे हा ते बरोबर. दोन धातू पण असतील. असे हा बरोबर. हा हा ते दोन कधी कधी सर एकाच मला कसे सुद्धा वेगवेगळ्या गणाचे वेगवेगळे दश धातू असतात. म्हणूनच मी म्हटलं की हो त्यांना मी बघून आणि एवढं सांगतो आमचं म्हणून. डीप नॉलेज नाहीये सर त्यामुळे ना हा ते दुसरं नाही गण नाही वगैरे ते तर बरोबर. काय कळतच असतं नाहीये सर सर, संस्कृत एक मध्ये. विषय असं काय असेल का की विध आणि विध हे दोन वेगवेगळे धातू आहेत. ध आणि द ह्याच्यामध्ये हे असेल नाही का नाही काही? नाही नाही तसं नाही नाही नव्हे. तसं नव्हे. विध नाहीये हा दच आहे धातू दोन्हीकडे ऐका. विध विध या धातूची ती रूप असतात ना, ती रूप बदलतात. धातू एकच असतो पण ते वेगळ्या गणाचे अर्थ वेगळे असतात आणि रूप पण वेगळी असतात मग. हम्म. ओके म्हणून ठीक आहे वीजचं विंदती पण होतं आणि वीजचं विधी किंवा असं पण होतं. तर त्यामुळे तर पण कसं आहे माहितीये का, जाण आणि समज आणि प्राप्त असं म्हटलं तर खूप फरक नाहीये त्याच्यामध्ये. पण तरी त्याचं बायफर्केशन आहे. हं, अच्छा हं. मग सर ते विधी आहे ना विधी हा शब्द तो काय असा काय म्हणतात त्याला विद्यार्थ आहे का मग विधी समज नाही नाही हे तो विद्यार्थ नाहीये. तो असा विद्यार्थ म्हणजे काय. हा हा विद्यार्थ ना विद्यार्थ रूप आहे ना ते. नाही 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 आहे तसं. का नाही माहित नाही नाही विचारते नाही मी तुम्हाला तसं नाही. विद्धी म्हणजे हे हा मध्यम पुरुष आज्ञार्थी शब्द आहे हा. हं, अच्छा समज हं, अच्छा हं, अच्छा समज समज हं, अशा हं, हा हं. ठीक आहे मग आता पहिल्याच वाक्यामध्ये खरं तर प्रॉब्लेम होते ठीक आहे पण म्हटलं ठीक आहे. आता एक तुम्ही सोडवताना ते दूर बरोबर. होतील ओके हा हो आपण इकडे. हा बघा आता मी ऍक्च्युली इथं मी उत्तरही लिहिली आहे आपला वेळ कमी करण्यासाठी. तर त्यामुळे आपण हे मी हा दाखवतो तुम्हाला म्हणजे पटापट समजेल तुमच्या. हा दिसतंय. हम्म हा हो सर. हा शत्रु को कभी भी निर्बल न समजो. कदाचित हे चुकीचं पण असेल ना, एखादी चूक पण असू शकेल. पण बघूया आपण. रिपुम कदापि दुर्बलम मा विद्धी. बरोबर आहे सगळ्यांनी असंच लिहिलंय की काही व्हेरिएशन असेल तर ते पण सांगा. मी सर मी ते असं ऐका लिहिलं की तर शत्रवे शत्रवे येऊ शकतं का सर. नाही. शत्रूचं ते विभक्ती ह्याच्यात तुम्ही फोर्थ. शत्रवे तुम्ही चतुर्थी केलं म्हणजे शत्रूसाठी. शत्रवे हा शत्रु के बरोबर. लिए असं नको. शत्रू शत्रू को को म्हणजे हा शत्रू कोण आहे ना. शत्रू को असल्यामुळे ते द्वितीयाच येणार. द्वितीयच येणार. सर हो. ओके सर मग आता शत्रुम माझं लिहू समज शकतो. बोला 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 मी नंतर बोलते हं. शत्रुम लिहू शकतो का म्हणजे शत्रुम रिपुमच्या जागी शत्रुम रिपुम लिहू शत्रुम शकतो का. चालेल ना. हो ते चालेल. तो प्रश्न चालेल नाही ना काही. ओके हा हा. हा कदापि निर्बनम न समज असं मी लिहिलंय. तर समज पण आहे ना संस्कृतचा वर्ड आहे म्हणून मी लिहिलं तिकडे. समज समज असा नाहीये. हा नाही नाहीये का न नाही समज. नाही नाही नाही. ओके नाही. अच्छा पण ठीक आहे चालेल म्हणजे हा हा नाही ठीक आहे. आणि दुर्बलम निर्बलम दोन्ही शब्द चालेल. हा चालेल चालेल हा ना हा हा ओके. हा सर सर आता मी एक विचारते प्लीज एक मिनिट आहे हा मराठीत वाक्य असं होतं की शत्रूला कधीही निर्बल समजू नका हा तर शत्रूसाठी मी अरी वापरला अरीम बरोबर. कदा कधीला कदाही निर्बलम न खरं तर विधी लिहिता लिहिता मी विदंतू असं लिहिलं कारण मला असं वाटलं ते विद्यार्थ आहे आणि मग त्याचं अनेक वचनी रूप असं विदंतू होतं तर विदंतू करून टाकलं हा नाही ठीक आहे. ठीक. तर हे विद्धी आणि इथे आपण वापरलेलं ना या पाठामध्ये विद्धी. त्यामुळे तोच वापरायचा कारण हा हे या पाठावरचेच प्रश्न आहेत. त्यामुळे याच पाठातले जे शब्द आहेत शक्यतो तेच वापरणं अपेक्षित आहे म्हणजे त्याची पण सवय मला ते जास्त सर कर. विधी एक आला वचनासाठी आहे असं वाटलं सर बरोबर नका म्हणजे अनेक जणांना म्हणतायत ना करू नका बरोबर बरोबर. हा ठीक आहे म्हणून पण ते आता मी लक्षात आलं ना. हा हा ठीक आहे पुढे जाऊया. हा तब वह दूर हा चला गया. हा तर कोणीतरी असं तदा सहा अप्रौरजात. प्रौरजात असं प्रौरज आपण वाचलेलं आहे बरोबर देशांतरी किंवा दूर. हम्म. कोणी काय लिहिलं याच्यावर काही व्हेरिएशन्स आहेत का मी मी याच्यावर. असं जगाम लिहिलंय लिहिलं होतं तदा जगाम. सह तदा सह दूरम गजामह जगाम. ते काम जगाम ठीक आहे चालेल. हा मी बरोबर पण आहे. तसंच लिहिलं सर ते काम चालेल. हा जगामही चालेल ओके पण इथे दूर जाणं हा आपण इथं प्रौरज हा एक विशिष्ट शब्द वापरला होता नाही का.
त्यामुळे तो वापरणं हो अपेक्षित आहे. हा हा म्हणजे ते अप्रवचन लिहिलं की म्हणजे दूर लिहायची गरजच नाही असं. हा हा अच्छा अच्छा ओके. इथे वज्रात नको आहे, काहीतरी चुकलेलं आहे. वजात नाही, प्रव्रजत असं पाहिजे. प्रव्रजत. हा किंवा दूर हा गत आहे, दूचं दू ह्रस्व नको, दीर्घ पाहिजे. दुसरा हा तिसरं दूरह. हा दूर हा हम्म. हे आणि उस जगा म लिहिलं तर जगा मग ठीक आहे ना. हा पण दूरच द्यायचं ना, तिकडे पण दूरम नाही येणार ना, दूरच. दुरागता हो. ओके. हाँ हाँ उस जल रहित देश में क्यों जाते हो, तस्मिन निर्जल देशे किंवा निरपी देशे असं पण म्हण. निरपा देशे है. हा निरपाः देशे हा किमर्थम गच्छसि. किमर्थम गच्छसी किंवा तू गच्छथ बहुवचन करायचं असेल गच्छथ असं. उस जलरहित देश में तालाब जल रहित है, तस्मिन निर्जल देशे कासाराः निरपाः संती. कोणाला काही मी व्हेरिएशन्स तडागाचा आहेत? लिहिलंय. हा तळागा चालेल. या तडागा. हो या वरच्या वाक्यात निरपा देश हे नाही होणार. निरपाः देशे पण चालेल. हा म्हणजे मग निरपी जलरहित का लिहिलंय? निरपी पण चालू हा निरपाः निरपी घेतलं ना वरती. निरपी मी देश घेतला निरपा वरती. देश लिहिलंय. निरपा लिहिलंय आम्ही सर, निरपा. आम्ही पण निरपाला घेतलं होतं. ऍक्च्युली निरपी नको, निरपाच पाहिजे. कारण अपीचं कधी अपी होत नाही, अपाचा अपाच राहत. हा ते चुकलेलं आहे निरपी. सर तिथं तलावच्या ऐवजी तडाग वापरला शब्द, हो काही हो कासारच्या ऐवजी कासाराच्या ऐवजी तरी चालेल, पण मग हो तडागाचं अनेक वचन तडागाने होईल का? तडा हा मी तडाग पण तसं. तडागाहा होतं ना. हा तडागा हा. हा हो का? तो तलाव म्हणजे पुल्लिंग आहे, आणि मी ते तसं. सरोवर वापरतो, सरोवर आणि होत. अच्छा अच्छा हा सरोवर मग आहे. हे तडागा हा होईल काय? तडागा हा तडाग वापरलं तर हो हो ठीक आहे. हा वे लता आहे काटोवाली नाहीये. ताहा लता हा कटंग कटंग ताहा कट्टकिता लताः न संत. कंटकिताः हा सन्ति. सा ते सर ताहा. तहा होता का सर? तहा हा त्या लता तहा का? ताहा बरोबर आहे. मी ते अच्छा ताहा हा ताहा. सा ते मी ताम सा काय ते लिहिलं ताहा. का? हा असं. हम्म. हा किंवा मग इथं तुम्हाला जर नंग तत्पुरुष करायचं असेल तर अकंटकिता हा संती असं म्हटलं तरी चालेल, न संतीच्या ऐवजी. अच्छा बरोबर. हा म्हणजे विरुद्धार्थी शब्द. हा अकंटिकिता म्हणजे विरुद्धार्थी शब्द ना, म्हणजे तर मी ते हा न काढून टाकलं आणि अकंटिकिता असंती. हा बरोबर. बरोबर हा ठीक. अपनी प्राणों की रक्षा करनी चाहिए, स्वप्राणस्य हा रक्षणम करणीयम किंवा स्वप्राणम रक्षितव्यम असं पण होऊ शकतं. हा अपने प्राणों की कुर्यात नाही येऊ रक्षा. शकणार ना सर? हा कुर्यात येऊ शकतं का? कुर्यात म्हणजे करायचं, करना चाहिए. कुर्यात. नाही, कुर्यात म्हणजे करो, करणे चाहिए असतं ना, तेव्हा करणीयम वगैरे रक्षितव्यम असं असतं. अच्छा करणीयम म्हणजे अच्छा हा ओके. पण हे कोणीतरी लिहिलं स्वप्राणस्य रक्षणम करणीयम, पण हे हा असं तेवढं बरोबर नाहीये, पण अर्थात बरोबर आहे. पण चांगलं कोणी लिहायचं असेल तर असं लिहिलं स्वप्राणम रक्षितव्यम असं. समजलं? हा नंतर सज्जन मनुष्य मरकर भी काय बाकी कोणी बोलत नाहीये. पल्लवी ताई तुमचं कसं आलं? आहे काहीतरी चुका झाल्यात. अच्छा व्हेरिएशन आहे थोडस. आहे नाही नाही, पण हा. म्हणजे माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही व्हेरिएशन एखाद्याच बरोबरही असू शकतो तुमचं, तर तुम्ही सांगा म्हणजे असं. आता पहिल्या ह्याच्यामध्ये मी ते विद्धीच्या ऐवजी वेदीतून केलं होतं. अच्छा मी विद केलं. हा पण मी वेदी विद्या तू घेतलं होतं. हा वेदीतून. अच्छा नाही, पण तुम प्रत्ययाची गरज नाही इथे.
नाही का? नाही नाही, तुम प्रत्यय नकोच. बर बर बर. तेच मला जरा ते वाटलं काहीतरी. सर आता स्वप्राणम ते चांगलं आणखीन कसं वाक्य सांगितलं तुम्ही? स्वप्राणम रक्षितव्यम. स्वप्राणम रक्षितव्यम. रक्षितव्यम का? हा, आता आणि हीच संस्कृतची खूबी आहे बघा. अपने प्राणो की रक्षा करणे 6 शब्दांच्या ऐवजी 2 शब्दात काम होतं. स्वप्राणम रक्षितव्यम असं. छान छान. स्वप्राणान नाही होणार त्या ते स्वप्राणान रक्षेत असं. प्राणान प्राणम ते काय तुम्ही पंचप्राण तर प्राणान होईल असं. किंवा प्राणघात म्हणजे शब्द कसा चालणार तेवढा मला हा प्राण पण एनिवे ती रामासारखं चालणार. नाही नाही द्वितीय ना. हा, ती द्वितीयच असेल ना, त्यामुळे ते प्राणम त्यामुळे ते द्वितीयच असणार ना, त्यामुळे अनुस्वारच येणार तो. मग एकवचनी असेल तर प्राणम होणार, अनेक वचन असेल तर तुम्ही अच्छा प्राणानी तसं. ते प्राण तो प्राण या दृष्टीने का प्राण. प्राण मला वाटतं नपुसकलिंगी आहे. हा, त्यामुळे ते मला तेच हवं पण मग ते अनेक वचन असेल तर मग ते मग वनम वने वनांनी सारखं होईल. म्हणजे वनांनी म्हणजे प्राणांनी होतील. पण स्वप्राण म्हणजे एकच हवं ना. एकच पाहिजे. एक वचन. सज्जन मनुष्य मरकर भी यश प्राप्त करता है. सज्जन प्रेत्यपि यशम प्राप्नोति. यशम मृत्यू पश्चात अपि असं म्हटलं. मी हे सज्जन लभते लिहिलं होतं मी. मी ते सगळं बरोबर लिहिलं, फक्त पुरुष हा लिहिलं सर, माणूसला परत सज्जन हा पुरुष हा प्रेत्य यशम प्राप्त. मी सज्जन मृत्यू पश्चात अपि यशम प्राप्त. सर प्राप्नोतीच्या ऐवजी लभते चालेल का? नाही, लभते म्हणजे 2 गोष्टी आहेत. लभते म्हणजे लाभणे आणि प्राप्नोती म्हणजे प्राप्त करणे. तर प्राप्त करणे म्हणजे स्वतःच काहीतरी एफर्ट्स असतात त्याच्यात असं. समजलं? आणि सज्जनच्या ऐवजी साधू लिहिलं होतं मी. साधू ते चालेल. इथं यश प्राप्त करता तर अर्हती पण चालू शकेल ना, पण किंवा अर्जती सॉरी अर्हती नहीं अर्जती. ठंड से कांपती हुई वह स्त्री वहां खड़ी है. शीतेन दीर्घ पाहिजे. शीतेन वेपमाना सा नारी तत्र स्थिता. स्थिता म्हणजे तिष्ठती पण चालेल. ठीक आहे, तिष्ठती पण चालेल किंवा ती स्थिता म्हणजे उभी आहे, म्हणजे भूतकाळ असं. खडी है. असं त्या अर्थाने म्हणून ते. नाही, तो क्वेश्चन मार्क आहे. किम खडी आहे म्हणजे किम पाहिजे तिकडे ना. नाही वहां खडी आहे ते प्रश्न ऍक्च्युअली चुकीचा आहे प्रश्नचिन्ह. वहां खडी आहे. नाही, मराठीमध्ये ना कुडकुडट ती स्त्री तिथे का उभी आहे असं का म्हटलं थोडा फरक आहे. फरक आहे तर काच मग का म्हटलं तर मग किमर्थम येईल ना. किमर्थम वापरले सर मी. शीतेन वेपमाना सा नारी तत्र किमर्थम तिष्ठती. ठीक. तत्र लिहिलं की तत्र तिष्ठती. 9 सांगा कोणी. मैं उससे सहायता अहम ताम ताम म्हणजे तिला किंवा त्याला सहाय्यम दातुम न शशक किंवा अशक्नोमी. शशाक नाही सॉरी शशाक. हे अशक्नोमी न शकनोमी पाहिजे. अशक्नोमी नको, न शकनोमी. न शकनोमी घेऊ शकतो ना सर. काय न शक्नोमी अहम तम सहाय्यम कृत्वा समर्थम न शक्नोमी. कृत्वा नाही, कृत्वा म्हणजे करून. सहाय्य करायला सहाय्यम कर्तुम म्हणा मग. कर्तुम. अच्छा कर्तुम. कर्तुम म्हणा. सहाय्यम कर्तुम किंवा सहाय्यम दातुम. अहम तसे नाही होणार. अहम तसे सहाय्यम कर्तुम न शशक. नाही त्याला म्हणजे तिला समजेल ना. तम कसं नाही. तम सहाय्यम त्याला म्हणजे
त्याला सहाय्य त्याला घेतलं का देण्यास थोडक्यात? त्याला त्याला घेतलं हा का तुम्ही? नाही ते त्याचे नाही स्त्रीचा ना. नाही, स्त्रीचा तुम्हाला वरचा उल्लेख स्त्रीचा आहे ना. तर मग अहम तस्यै सहाय्यम कर्तुम न शशाक अच्छा असं घेतलं असं तुम्ही केलं. तिथे. हो नाही नाही ओके नाही ओके. पण नाही नाही पण तिलाच ना, तरी तिला म्हणजे काय तिला. द्वितीया झाली ना. दिला म्हणजे द्वितीया ना मग. मग तम येणार का? हा तम ताम की किंवा ताम तम तम, किंवा तम म्हणजे स्त्री स्त्री त्याला असेल किंवा तर तिला. ताम. हा त्याला कर्तुम ओके. न शशाक का सर? सहाय्यम कर्तुम न शशाक असं का? ऍक्च्युअली कर्तुमच बरोबर आहे. देणे में, करणे में या हा देणे में, तर काय देणे में म्हटलं तर दातुम, करणे में म्हटलं तर करतुम असं. तर चालेल ना सर? हो करतो. चालेल ना, कर्तुम चालेल पाहिजे. हो. भगवान उसकी रक्षा करे, भगवन ताम रक्षत अभिरक्षतु किंवा रक्षतु. रक्ष त्याचे किंवा आहे सर म्हणून रक्षताम. तम केलंय. तम हा भगवंतम अभिरक्षतु. हा, तेच अभिरक्षित. रक्षतु बरोबर आहे ना. हा पण तम बरोबर तस्य आहे ना मग अभिरक्षतु त्याचे म्हणून नाही, त्याचे काय तस्य अभिरक्षतु. तुम्ही ना तेच खा बऱ्याचदा मी तुम्हाला सांगतो ना की मराठी आणि संस्कृत, हा, इथे जेव्हा तुम्ही रक्षण करो, त्याचं रक्षण करो, त्याचं तुम्ही मराठी तसं वापरा, भगवान त्याला रक्षो असं करा. हम्म. मग त्याचं काय भाषांतर होईल? त्याला. द्वितीय. हा तम हा मग तसं तुम्हाला त्या तस्य करायचं असेल, भगवन तस्य रक्षणम करो तू असं काहीतरी होईल. ते मग ते म्हणजे बाळबोध संस्कृत झालं ते. त्यामुळे ते तस्यम वगैरे ना, ते जेव्हा जिथे ते क्रियापद हे करणे, मराठीत एक करणे हा प्रयोग शब्द आहे ना, हा फार म्हणजे म्हणजे करणे. आता इथे रक्षण करणे कशाला पाहिजे? रक्षिणे हा शहद वास्तविक छान धातू असताना रक्षिणे का म्हणत नाही आपण? रक्षिणे, रक्षतो, नाही का असं. अशी बालबोध वाक्यच पण पटकन डोक्यात येतात. लगेच येत नाही सर. नाही बरोबर आहे, सुरुवातीला ते ठीक आहे, पण हम्म. आपण थोडं ते पुढे जायला पाहिजे असं. असं हम्म. जसं म्हणजे उदाहरण, मी गेल्या आमच्या बॅच मध्ये ना आयटीचे बरेच लोक होते, तर मी त्यांना उदाहरण द्यायचो प्रोग्रॅमिंगचं, की म्हणजे कुठले जे प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस असतात ना कॉम्प्युटरच्या, तर सुरुवातीला प्रोग्रॅमिंग करायची एक पद्धत असते, आणि जसजसं तुम्ही ते प्रोग्रॅमिंग मध्ये मग ते सबरुटीन्स वगैरे वापरता, कॉम्प्लेक्स, हा, तर मग त्याच्यात तुमचं कमी वाक्यांमध्ये, जिथे तुम्ही सिंटॅक्स तुमचे 10 सिंटॅक्सच्या ऐवजी 2 सिंटॅक्स मध्ये काम होतं. हा, तर असं म्हणजे चांगला प्रोग्रामर कोणाला म्हणतात? की जो कमी सिंटॅक्स मध्ये तेच अचीव करतो त्याला. हा, तर तसं आहे ते. म्हणजे आशिष मला वाटतं कॉम्प्युटर ह्याचं आहे ना, आयटी मधला आहे ना आशिष. हा, तर तर त्यामुळे आपण आता एक्सपर्ट प्रोग्रामर, परिचय म्हणजे एक्सपर्ट प्रोग्रामरच्या दिशेने वाटचाल करतो, त्यामुळे तसं वापरायला पाहिजे आपण असं. कधी कधी अगदी बाळगोत दृष्ट्या म्हणजे असं लहान मूल बोलतं आणि आपण बोलतो, त्यात फरक असतो ना तसं. ठीक आहे. बरोबर. हा, तेरा कल्याण हो, ते की तव ते भद्रम भवतु. कल्याण. हा कल्याण भवत. हा तव भद्रम भवत. बरोबर आहे. हो, कल्याणम अस्तु पण होऊ शकतं कधी कधी, हा कल्याणम तेच मी असतो. असतो. हा हा ओके. हा इस लोक में कौन सुख प्राप्त करतो है, यह लोके कहा सुखम लोके प्राप्त होते. हाँ, मैं माता की अभिवादन, माता का या माता, अहम मातरम अभिवाद्य आगमिष्यामि, ते अभिवादन करके. हा, तर याचा आपण करके हा शब्दच काढून प्रणम्य टाकला. म्हटलं होतं. ते प्रणम्य पण कृत्वा काय आहे? लिहिलं तिकडे. हा अभिवादन कृत्वा. प्रणम्य. हा, मी तेच म्हणतो की अभिवादनम कृत्वा हे पण परत ते 2 शब्द आले त्याच्याविषयी, अभिवाद्य किंवा प्रणम्य. अच्छा ओके. हा आम्ही नुसतं गमिष्यामी केलं, कारण आगमिष्यामी नाही केलं. पण जाईन म्हटलंय मी, आईला नमस्कार करून जाईन मराठीत जाईल असं आहे मराठीमध्ये का? म्हटलं.
हा मग ठीक हा आहे, हा गमिष्यन. इथे मी पुस्तक औंगा म्हणजे गमिष्यन. नाही नाही, हा हिंदी वाक्य, आगमिष्यन. हिंदीमध्ये औंग आहे ना, म्हणून आगमिष्यन असं. हो हो, बरोबर हा, बरोबर. तो उसे दिलासा देकर त्वम ताम किंवा तम सांत्वयित्वा. आता दिलासा देकर, हे परत देकर म्हणजे परत द्यायचं काय त्याच्यामध्ये, नाही का? तिचं सांत्वन करून, करूनला काय अर्थ नाही तसं. तर मग सांत्वयित्वा गृहं गच्छ असं. मग दुःख सहने, अच्छा. हा, गृहं गच्छ. मग दुःख अहम दुःखम सोढून न शशक शशाक. हा, शाक. शशाक. टाको. मी तिकडे पण दुःखाच्या शक्नोमी शोक, लिहिलंय सर. शोक वापरते. शक्नोमी येऊ शकता का? ऍक्च्युली इथे ना शशाकाची गरज नाहीये, शकनोमी पाहिजे इथं. समर्थ नाही हो अहम हे म्हणजे हे दुःखम. वर्तमान काय, त्यामुळे शकनोमी ठीक आहे तसं इथं. हं? हा, मी तेच अहम लिहिलंय. दुःखम सोडून न शकनोमी, न न शक्नोमी. शशाकाची गरज नाही. हं? ओके. आणि किंवा समजलं? सर शोकम म्हटलं तरी हिंदी जाईल ना, दुःखाच्या ऐवजी शोकम म्हटलं तरी. शांत शोकम. काय माहिती, शोक आणि दुःख यात काय फरक आहे ना थोडा. नाही आहे. का? हा हा. कसं की एखाद्याला दुःख होत असतं, पण त्याचा अर्थ तो हो, शोक करतो शोक असं करतो नाही. असं नाही ना. हा, तसं. हम्म. पण हिंदी वाक्यात ते मैं माता की झालंय ते को पाहिजे का? मैं माता को अभिवादन माता करके को पाहिजे. आऊंगा. हा हा, ते ठीक आहे. हो, हम्म. ते ठीक आहे तुम्हाला, पण मला असं वाटतं की तुमचं जरा स्वतः प्रयत्न केल्यामुळे जरा चांगलं हो. म्हणजे पक्क झालं असेल गोष्टी, किंवा कन्सेप्ट जास्त क्लिअर झाले असतील ना ह्याच्यामध्ये, स्वतः जेव्हा आपण येस. प्रयत्न करतो तेव्हा. हा, यांची. नक्कीच. हम्म. तेव्हा आता पुढे पुढे आपण अशी जरा सवय करत जाऊया. त्यांनी हो, म्हणजे अशी वाक्य करायची. शिकण्याची गती वाढेल तुमची, बाकी काही नाही. असं. ठीक आहे. आता हे प्रश्नांची उत्तरं आपण केली होती, ती इथे मी लिहिली आहेत. हो वाचायची असेल तर वाचू शकतो, नाही तर मी याचं फक्त एक कोणीतरी स्नॅपशॉट घेऊन फक्त शेअर करा, म्हणजे मग कळेल तसं. हा, हो, हा, हे मी चालेल घेते. सर. हा, हा, ठीक. याचं हे चालेल, स्नॅपशॉट. तुम्ही लिहून दिलं ना मला. ओके. हो, हा, ठीक आहे. आता हे आपण एक कोणीतरी, ग्रुपवर येईल का हे सगळं? हा, ग्रुपवरती ग्रुपवर टाकेल. येईल का? हो, कोणीतरी हा. घेतलं असेल स्क्रीनशॉट, ते टाकतील. येते. हा, ठीक आहे. आता हे जरा संवाद असा माझ्या गेल्या बॅच मध्ये कोणीतरी केला होता, तो मी टाकलेला आहे जसाच्या तसा. पण बघा कसा काय वाटतो ते. राम मी दशरथाच्या, केलंय आणि दिलीपनी पण केलंय. हो का? केलं मी ते. चालेल चालेल हो, ना. हो. तुम्ही आणि ग्रुपमध्ये मी टाकला. पण केलं. हो, हो. मग एक काम करूया, तुमचाच वाचूया ना आपण. तुम्ही सांगा. हा, हा दिलीप लावूया. हा, दिलीप वास. हा, 4 वाक्य तुम्ही वाचा, 4 वाक्य दिलीप वाचतील, असं काहीतरी करा. हा. नाही, जरा वेगळं वेगळं झालंय. हो, वेगळं असणारच दिलीप म्हणजे. तुम्ही हो, दिलीप तुम्ही वाचताय का? कुठे गेले? तर हे हॅलो. बघा, ज्यांनी संस्कृतमध्ये लिहायचं ना, तेव्हा मी त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही आधी तुम्हाला काय लिहायचं आहे ती मराठी सोपी हो. सोपी वाक्य करा. त्यामुळे डाव्या बाजूला ही सगळी सोपी मराठीत लिहिली आणि मग त्याचा अनुवाद केला. तर नाहीतर एकदम डायरेक्ट संस्कृतमध्ये अजून आपली तेवढी तयारी झाली नाही की डायरेक्ट आपण संस्कृतमध्ये विचार करू किंवा वाक्य करू, अशी नाही का? बरोबर. हो. मातरं प्रणम्य रामः सीतानिलयम् अगच्छत्. हम्म.